कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्यापदी पाजवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वहि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापदी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका साधिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण। ते वंदू म्या श्रीचरण, श्री गुरूंचे। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय डॉक्टर काकांना नमस्कार करते। परम पूजनीय माझे श्री गुरु सुनील दादांना नमस्कार करते, त्यांच्या चरणी लोटांगण घालते। माझी गुरु माऊली शैलाताईला आणि राजू भाऊला नमस्कार करते। आणि श्रोते हो, आपण जगदीश मूर्ती आपल्या सगळ्यांना नमस्कार करते आणि आजचे चिंतन सुरू करण्याचा मांडण्याचा प्रयत्न करते। आपण काल बघितला की कालची आपली महत्वाची ओवी होती, दृष्टीने देखणे दृश्य, मनाने देखणे भास, मनातीत निराभास विवेके जाणावा। दृष्टीने देखणे दृश्य म्हणजे आपण जागृतीमध्ये जे दृश्य बघतो, नामरूपात्मक दृश्यामध्ये आपण रमतो, ते सोडून त्यात न रमता जागृती मिथ्या आहे असं समजावं। जीवा जे काही करणे ते इंद्रियाने जाणणे, ती ब्रह्म नसती करणे निरींद्रिय क्रिया, डॉक्टर काका म्हणतात। आणि जाणूनी मनी ठसावे, चिंतन त्याचे व्हावे, म्हणजे कोणाचे? भगवंताचे। आणि हेही ब्रह्मा न ठावे अमनाते, म्हणजे हे सगुणाचंही तुम्ही जर हे करत असाल तेही ब्रह्म नाही, त्याच्या सगुणाच्या आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, त्या निर्गुणापर्यंत तुम्हाला आम्हाला जायचं आहे। म्हणून हे सगुण म्हणजे सुद्धा ब्रह्म नाही, आणि आत्मा असे विलक्षण, तया कारण ना कारण, अमन आणि अप्राण सप्रशांत, असं अमन होऊन पूर्ण त्या आत्म्याला जाणणं आहे। ह्या इंद्रिय तो स्वसंवेद्य आहे, त्याला जाणण्यासाठी कशाचीही गरज नाही, पण हे मार्ग सांगितलेले आहेत, याचा आधार घेण्यासाठी शुद्ध शास्त्राने आपल्याला परमिशन दिलेली आहे। म्हणून सगुणाच्या आधारे निर्गुण पाविजे निधारे, म्हणून त्याच्या नामस्मरणामध्ये, त्याच्या रूपामध्ये, त्याच्या गुणामध्ये नेहमी स्वतःला ठेवा। आणि नंतर आपण पाहिलं आहे की जागृतीमध्ये अखंड त्याचं चिंतन आणि असाराचे नामरूपात्मक दृश्य जगताचे न करता रामाचेच करावे। जर आपण रामाच्या चिंतनात मध्ये नाही राहिलो तर या असाराच्या चिंतनामध्ये चाललं जाऊ। म्हणून नेहमी स्वतःवर असं लक्ष ठेवायचं। आतापर्यंत आपण आपल्या मुलाबाळांवर, नातवांवर लक्ष ठेवलं, आता स्वतःवर लक्ष ठेवायचं की माझं मन कुठे जाते। आणि ते आपल्याला जमलं। आता मुलं मोठे झाले आहेत, नातवही मोठे झाले आहेत,
आता मला काय अभ्यास करायचा आहे, जागृतीमध्ये अखंड मला माझ्यावर लक्ष ठेवायचं आहे, की माझं मन अखंड रामा या सगुण रामामध्ये, त्याच्या नामामध्ये, त्याच्या रूपामध्ये, त्याचेच चिंतनामध्ये राहते का, असं मी माझ्याकडे लक्ष ठेवायचं. आणि असं जेव्हा आपण करू तर तेव्हा मनाचे देखणे भास, जे हे मन बघते ना, अखंड आपण त्याच्या चिंतनात राहत जाऊ. आणि नियम आहे की जे दुसऱ्या चरणामध्ये जे बघितलं आपण की मनाचे देखणे आहे ते भास आहे, म्हणजे मन जे करते नुसतं कल्पना असते. ह्या कल्पनेमध्ये आपल्याला रमायचं नाही, मनाच्या मनोराज्यावर, म्हणजे जागतेपणी आपण स्वप्न बघतो, म्हणजे मनोराज्य करतो, मी हे करेल, मी ते करेल, अशा मनोराज्यामध्ये मला रमायचं नाही आहे. मन, बुद्धी आणि चित्त, अहंकार असे हे अंतःकरण चतुष्टय आहे. आणि मन काय करते, संकल्प विकल्प करते, बुद्धी काय करते, निश्चय करते, आणि चित्त ते धरून ठेवते, झालेला निश्चय धरून ठेवते. आणि अहंकार म्हणतो मी केलं, मी केलं, अहम अहम करोती अहंकारा, असं आपण त्याच्यामध्ये ह्या चारपैकी एकामध्ये आपण रमतो, मनाने केलेल्या मनोराज्यामध्ये रमतो. आणि अशा रीतीने कुठून कुठं, पण जर आपण जागृतीमध्ये सतत असं स्वतःवर लक्ष ठेवून भगवंतामध्ये रमलेलं असू तर मग मनी वसे ते स्वप्ने दिसे. मग स्वप्नामध्ये सुद्धा त्या रामाचंच चिंतन राहील, म्हणजे मला एक तर स्वप्न पडणार नाही, आणि पडलं तर रामाचंच पडेल, कारण मी रामाच्या चिंतनात आहे. आणि रामाचेच चिंतन मनातीत निराभास विवेके जाणावे, असा तो ससंवेद्य आहे, तो विवेकाने मी जाणावा. आणि सुषुप्तीमध्ये तर आपण बेशुद्धासारखंच असतो, काही भानच नसते. आणि अशा तिन्ही अवस्थांमधून जेव्हा आपण निघतो तेव्हा तुर्येकडची आपली वाटचाल होते. आणि त्याच्यासाठी ही जागृत, स्वप्न, सुषुप्ती ह्या तिन्ही यांचा निराश करणं, आपण हे सगळे मुद्दे बघितले आहेत, पण ही ओवी आली म्हणून थोडंसं त्याच्यामध्ये टच केलं आहे की कसं याच्यातून आपण बाहेर करायचं, सगळ्यांचा निराश करायचा, पण एकेकामधून आपल्याला कसं निघायचं आहे हे थोडंसं इथं सांगण्याचा प्रयत्न केला. आणि तशाच रीतीने आपण नेहमी मनातीत निराभास विवेके जाणावे, म्हणजे कसं जाणायचं, विवेकाने जाणायचं म्हणतात. तो कसा आहे, तो स्वसंविद्य आहे, हे मी विवेकाने जाणायचं. त्याच्यासाठी नाम रूप, हा जो राम माझ्या जवळ उभा आहे, किंवा देवळात मी जाते, माझ्या घरामध्ये मी रामाची मूर्ती ठेवलेली आहे किंवा फोटो ठेवलेला आहे, तो राम जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळ्यांमध्ये तो आहे, आणि तोच मी बघते आहे. अशा रीतीने तत्चिंतन तत्कथनम अन्य न तत्प्रबोधनम, त्याचे चिंतन, तत्चिंतनम, तत्कथनम, अखंड त्याच्याच संगतीमध्ये राहायचं, त्याचं चिंतन, त्याच्याच बाबतीत बोलायचं. एकमेकांना चर्चा करायची असेल तर त्या बोधाचीच करायची, इतर कोणताही विषय माझ्या बोलण्यामध्ये असू नये, तेच बोलायचं आणि तेच होऊन राहायचं. असं अखंड त्याच्या चिंतन संगतीचा परिणाम काय होतो हो, ज्याच्यासोबत आपण अखंड राहतो त्याच्यावर प्रेम होऊन जाते की नाही. अशा रीतीने अखंड रामाच्या सोबत रामाची प्रीती होऊन जाईल, रामावर प्रेम होऊन जाईल. आणि मग म्हटलं आहे, दुःखाची सोय सांडी जीवी करावी, समर्थ मनोबोधामध्ये म्हणतात. अशा रीतीने मीच माझ्या दुःखाची सांडणी करावी, मीच माझे जीव म्हणून जी मी स्वतः घेतलेली आहे ही उपाधी, ती मीच माझ्या हाताने सोडावी. ह्याच्यासाठी दुसरं कोणी कोणाला करू नाही शकत, मलाच माझं करावं लागेल. आणि ते कसं करायचं, अशा रीतीने तत्श्रवणम तत्कथनम अन्य न तत्प्रबोधनम, ह्या रीतीने मी माझं सगळं दुःखाचं जे संसार
आहे त्याच्यातून मी स्वतःला सोडायचं आणि रामाचे चिंतन, आणि त्यानेच मी सुख दुःखावर मात करू शकतो. आणि अशा चिंतनामध्ये मी राहिल्यामुळे ह्या संसाराच्या चिंतनात मी राहत नाही. एक उदाहरण बघूया. जसं श्रीराम अवतार रूपात आले, ते आहेत परब्रह्म, पण त्यांनी अवतार घेतला तुमच्या माझ्यासारख्या मनुष्य रूपामध्ये आले ते. आणि त्याच्यामध्ये आपल्याला रामायणामध्ये सगळ्यांना माहित आहे, राम विलाप करत होते सीतेला रावण घेऊन गेला तेव्हा. झाडांना, फुलांना, ह्यांना त्यांना सगळ्यांना विचारत होते, माझी सीता कोण आहे, कुठं आहे, कुठं आहे. आणि तिथं पार्वती त्यांची परीक्षा घ्यायला येते की हे ब्रह्म असूच नाही शकत, हा साधारण मनुष्य आहे. पण तेव्हा सुद्धा सीतेला बघितलं, ह्या पार्वतीला बघितल्याबरोबर ती सीतेच्या रूपामध्ये आलेली असते. पण आहे तेव्हा यांनी बरोबर भान ठेवलं आणि तिला नमस्कार करून म्हणतात, तू माई इथं एकटी कशी, शिव कुठं आहेत, तू इथं या जंगलामध्ये एकटी का फिरत आहेस. म्हणजे ह्या विलापामध्ये सुखाच्या प्रसंगात, दुःखाच्या प्रसंगात त्यांनी आपलं स्वरूप विसरलं नाही. हा रामाचा महत्वाचा गुणधर्म आहे. तसाच मी सुद्धा माझं करायचं की अशा मी रामाच्या चिंतनात असेल तर मी रामरूप होऊन जाईल, रामावर प्रीती करणारा मी असेल तर मग माझ्या जीवनामध्ये हे सुख दुःखाचे प्रसंग नाही येणार असं नाही, येतील, पण तेव्हा मी माझ्या स्वरूपाची आठवण ठेवायची, विसरायचं नाही मी ब्रह्म आहे, हीच कल्पना फुलवायची. कल्पनेचे एक बरे, मोहरिताचे मोहरे, स्वरूपी घालिता भरे, निर्विकल्पी. हीच कल्पना मी नेहमी फुलवायची. झाडांना, ज्या झाडांना आपण पाणी घालतो तो छान फुलतो की नाही, आणि ज्यांना पाणी घालणं बंद करून देतो ते वाळून जाते. तसं मी हीच कल्पना, मी ब्रह्म आहे, हीच कल्पना फुलवायची. आणि परमार्थ म्हणजे सगळ्या विचारांचाच प्रदेश आहे. आणि अशा कल्पनेला फुलवून मी निर्विकल्प ते परब्रह्म आहे या स्थितीवर स्थिर राहायचं. अशा ज्ञानाचं चिंतन केल्याने, हे अशा चिंतनात राहिल्याने हे सगळं जमते. आणि हे कुठं बोलायचं नाही, लक्षांश मात्र ज्ञानाने जाणून घ्यायचा. शब्दांश मध्ये काही नाही. आपण आपल्या मुलाबाळांमध्ये सगळ्यांमध्ये छान शांत भावाने राहायचं, पण मी कोण आहे हे नेहमी आठवण ठेवायचं की मी निर्गुण निराकार ब्रह्म हे दृष्टीस पडत नाही. तरी त्याला जाणायचं असेल तर मग काय करायचं, श्रवण. शेवटी आपण हा मुद्दा घेतला होता, जे मला माहित नाही ती गोष्ट माहिती करून घेण्यासाठी काय करायचं, श्रवण. आणि ऐकलं, हो सगळं ऐकलं, पण पटत नाही. मला माझ्या श्री गुरूंनी सांगितलं, तू ब्रह्म आहेस, ऐक शिष्या येथील वन्म स्वये तुझी आहे ब्रह्म. त्यांनी म्हटलं हो, पण मला खरंच पटलं का. मी होला हो लावलं तेव्हा, पण पटलं नाही. पटलं नाही म्हणून मनन, ते पटवून घ्यायचं आहे. कारण मला तर आई होण्याचा अनुभव आहे, मी आईच आहे. आणि ते म्हणतात तू ब्रह्म आहे, असा कसा मी ब्रह्म असेल. हे मनन करायचं, कारण मी त्यांना शरणागत आहे आणि ते श्रेष्ठ आहेत, त्यांना माहित आहे. हा विश्वास ठेवून मी मनन करायचं की माझे श्री गुरु म्हणतात ते बरोबर आहे, माझं कुठंतरी चुकते आहे. कसं चुकते आहे हे मी मननाने जाणून घ्यायचं. आणि हे पटलं हो आता, पण कळलं नाही की मी कसा ब्रह्मरूप आहे, मी आत्मा कसा आहे, मी ब्रह्म कसा आहे, हे मला कळून नाही राहिलं आहे. मग त्याच्यासाठी करायचं चिंतन.
की मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. जसं आपण रामरूप हे आपण मागे आत्ताच बघितलं की रामाच्या चिंतनात राहायचं म्हणजे रामाच्याच विचारात राहायचं आणि त्याचं चिंतन केलं की ते अर्थ आपल्याला समजायला लागतात जे श्री गुरूंनी बोध केले आहेत. ते अर्थ समजायला लागतात आणि चिंतन नाही केलं तर नुसतंच कानावर शब्द पडतात. ही श्रवणाची व्याप्ती आहे बरं. नुसतंच आपण जर करत राहिलं तर नुसतं कानावर शब्द पडतात आणि इकडून तिकडे गेले वादे असं होऊन जाते. ऐकलं हो खूप छान आहे, खूप छान आहे, खूप छान आहे, पण काय आतमध्ये चित्तामध्ये काहीच नाही. असं माझं होता कामा नाही म्हणून चिंतन. आणि आता कळलं हो, चिंतन झालं ना, आता कळलं पण वळत नाही. मला ते आचरणात आणता येत नाही. तसं अलिप्तपणे साक्षी रूपाने राहता येऊन नाही राहिला आहे. म्हणून त्याच्यासाठी उपाय सांगितला आहे निधिध्यासन. याच क्रियेला अनुसंधान सुद्धा म्हणतात. म्हणजेच त्याच्याच ध्यासामध्ये राहणं. ध्यास लागला या जीवाला कधी भेटशी जीवा शिवाला. आता मी जीव नाही, मी ब्रह्म आहे, हे श्री गुरुदेवा आता हा ध्यास लागला आहे. तुझं वेण रामा मज कंठ वेना. आता मला राम रूप व्हायचं आहे. आता मी रामच आहे, मी परब्रह्म स्वरूप सच्चिदानंद स्वरूप मी राम आहे आणि असा ध्यास लागून गेलेला आहे आणि त्याच्याच अनुसंधानात, त्याच्याच चिंतनात, त्याच्याच आठवणीत, त्याच्याच सोबत राहायचं म्हणजे हे झालं आहे त्याच्या अनुसंधानात राहणं. योग मार्गामध्ये याला ध्यान म्हणतात, ज्ञान मार्गामध्ये याला निधिध्यासन म्हणतात आणि भक्ती मार्गामध्ये याला अनुसंधान म्हणतात. आहे तिने एकच. अशीच ती प्रोसिजर आहे आणि ही प्रक्रिया, ही प्रोसिजर आपल्याला करायची आहे. आणि त्याच्यासाठी अर्थ समजणे, चित्तामध्ये ते स्थिर करणे आणि स्मरणात ठेवणे आणि हे सगळं करण्यासाठी श्री गुरूंचे अनुभव, श्री गुरूंचे उपदेश ह्यांचा वापर करायचा. ते मदत करतात आपल्याला ह्याच्यासाठी. कुठं मला चुकते आहे हे वारंवार वारंवार या अर्थावर श्री गुरूंच्या उपदेशावर आपलं मन स्थिर राहणं, त्या अर्थांवर आपण स्थिर राहणं म्हणजे त्याचा अनुभव एक दिवस येईल. आपणासारखे कधी तत्काळ नाही काळ वेळ तया लागे. श्री गुरु अशा रीतीने काही करून आपल्या शिष्याला ते अनुभव करून देतात. आपण त्याच्यासाठी हे सगळं मला करावं लागेल बरं, शिष्याला करावं लागते. आणि असं मी वारंवार त्या अर्थावर स्थिर राहत असेल म्हणजे त्या अनुभवावर स्थिर राहत असेल तर मग चित्तातील इतर सगळे बाजू म्हणजे चित्तावर काय होतं, मी, माझा देह आणि देह संबंधी ह्यांच्यामध्ये रमणं, ह्यांच्यामध्ये जे राहणं होतं आता हे अलगद केव्हा बाजूला निघून गेलं कळलं सुद्धा नाही. 82 तत्वाचा निराश आणि दोन अजून मिळवून द्या त्याच्यामध्ये ज्ञान आणि अज्ञान असे 84 तत्व. मग हे ज्ञान सुद्धा विरून जायचं आहे. तिथपर्यंत पोचल्यावर ज्ञान सुद्धा विरेल आणि अज्ञान सुद्धा विरेल. असं 84 तत्वांचा निराश ह्या एका श्रवणाने करू शकतो आपण. पण एवढं मी एक संथ असलं पाहिजे आणि अशीच ह्यालाच हा खरी भक्ती म्हणतात. ही खरी भक्ती आहे आणि ह्यालाच मोक्ष म्हटलेलं आहे. या चित्तावर अशा रीतीने मी त्या अनुभवावर नेहमी राहत असेल मग माझं चित्त पांगत नाही, इकडे तिकडे बघत नाही, जात नाही, काही नाही. अखंड सच्चिदानंद स्वरूप मी आहे याच्यावर तो स्थिर होऊन जाते. हाच भक्ती, हीच खरी भक्ती आहे आणि ह्यालाच मोक्ष म्हटलेलं आहे.
मोक्ष म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. अखंड अनुसंधानात राहणं, अखंड मी या अनुभवावर राहणं म्हणजे मोक्ष. ह्याच्यासाठी मरावं लागते का? नाही. हेची देही हेची डोळा भोगी मुक्तीचा सोहळा. कारणासह वर्तमान सखल दुःख निवृत्ती परमानंदाची प्राप्ती. बस हे तुम्हाला आम्हाला जिवंत असताना करावं लागते. आपण काल परवा 26 जानेवारीचा कार्यक्रम 2 दिवसापूर्वी झाला आणि त्याच्यामध्ये आपल्या ग्रुपचे 5 वर्ष पूर्ण झाले, तोही कार्यक्रम आपण घेतला. छान केलं सगळं, राजूभाऊंनी एकदम मस्त केलं. पण 26 जानेवारी 15 ऑगस्ट आपण करतो, खूप छान साध्या देशभरामध्ये हे 2 दिवस छान साजरे केले जातात. कारण स्वतंत्र आपण झालो, आपल्या हाती ते सगळे हे आले, संविधान आले. हे दोन्ही दिवस आपण छान साजरे करतो. आता मी माझं स्वातंत्र्य मिळवलं का? अजून पुढच्या वर्षी राजूभाऊ असाच कार्यक्रम घेतील, कदाचित तेव्हा हा समाज सुरू नसेल. आज योगायोगाने त्यांचं ते कार्यक्रम घेणं, 26 जानेवारी येणं आणि हाच समास येणं. मी टोणपामध्ये आहे का? की मी सच्चिदानंद स्वरूप झालो का? मी या 84 तत्वामधून स्वतंत्र झालो का? आपण आपलं चेक करायचं. हे ध्येय असं जे मला सांगितलं आहे शास्त्राने, ते मी एका वर्षामध्ये किती तत्वामधून सुटका केली. दुसऱ्या वर्षी जेव्हा राजूभाऊ 26 जानेवारीचा कार्यक्रम येतील आणि तेव्हा ते बोलण्याचा संधी देतील, तर हे बोलून दाखवायचं मी एवढ्या एवढ्या तत्वामधून निघाले. ते सगळ्यांना संधी देतात. तेव्हा आपण दुसरं काही नाही, ते दुसरी काही बडाई नाही करायची. त्यांनी आपल्याला छान हे सगळं दिलेलं आहे, त्याचा मी काय फायदा केला हे बोलून दाखवा हो. आणि असं आपण आपलं ध्येय आता ठरवूया, वर्षभराचं आपलं टेंडर. आणि स्वतःला झोकून द्या, घ्यावी आत्म्यावरी उडी झडझडूनी. डॉक्टर काका म्हणतात, अशी उडी मला घ्यायचीच आहे. आणि वर्ष पूर्ण होईल आणि दुसऱ्या वर्षी राजूभाऊनी 26 जानेवारीचा कार्यक्रम केला, तर मला मी अशी झडती घ्यायची, मी स्वतंत्र झालो आहे का? हो, मी झाले आहे. हेच उत्तर आलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. अशा रीतीने आपण कालच्या याचा थोडासा मागोवा घेतला. आता आपण पुढे जाऊया. 14वी पर्यंत आपण आलो होतो. सकट सारिखी स्थिती झाली, तेथे परीक्षाच बुडाली, चवीटणाने कालविली नाना अन्ने. आपण अशी आपली परीक्षा घ्यायची आणि सगळं कालवलेलं नाही, सगळ्यात गुंतून साऱ्या गुंताळ्यात पाय माझा मोकळा असं माझं झालं पाहिजे. रंगुनी साऱ्या रंगामध्ये रंग माझा वेगळा. माझा पाय या 84 तत्वांमधून मोकळा मला काढता आला पाहिजे, कारण मी परब्रह्म स्वरूप आत्मा आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे. मी ह्याच्या कशामध्ये या 84 तत्वामध्ये माझा पाय मी अटकू दिला नाही. जर या 84 मधून एकामध्ये पाय अटकला तर जन्म घेणे लागे दुसऱ्यांदा चक्कर, चुकलिया वर्म फेरा पडे. हे माझं वर्म चुकता कामा नये. अरे ज्यांना हे माहीतच नाही, ते म्हणतात ज्यांना हे सगळं परीक्षाच करता येत नाही, त्यांना ठीक आहे, ते त्यांचे तोंड. पण मी शिकली आहे, मी हा अभ्यास केलेला आहे, मी रोज असं श्रवण करते आहे. हो, एवढी सोय राजूभाऊंनी लावून दिली, त्याचा काही तर फायदा मी घ्यावा. आणि मी असा टोनअप होण्यापासून वाचवावं स्वतःला, आणि असं ते पूर्ण परीक्षा स्वतःची करावी, इतरांची नाही. नाना अन्न आपण खातो, आपल्याला बिमारी असते हो, काहीतरी ताप आला की तोंड कडू होते ना, काही खाल्लं तर चवच नाही लागत.
तेव्हा सगळं खाऊन घेतलं, कालवून तर बरोबर आहे. कारल्याची भाजी पण टाकली, श्रीखंड पण टाकलं, पुरी पण टाकली, वरण भात पण टाकलं आणि कालवून खाऊन घेतलं. नाहीतरी स्वाद नाही, नाहीतरी स्वाद नाही. अरे छान स्वाद आहे. माझी तब्येत पण चांगली आहे. प्रत्येक जिन्नसाची मला स्वाद माहिती पडत आहे. तरी सुद्धा मी याच्यात रंगायचं नाही. आज माझ्या प्रारब्धाने माझ्या ताटामध्ये जी भाजी आलेली आहे, तीच भाजी माझ्या आवडीची असली पाहिजे. माझी आवडी दुसरी होती आणि आज ही भाजी ताटात आली तर मी कामाने क्रोधाने खवळता कामा नये. आज अशीच भाजी किंवा हेच अन्न मग कोणती येईल, हे ईश्वराचं नियोजन आहे. त्या नियोजनामध्ये आपण ढवळाढवळ करायचं नाही. जे माझ्या ताटामध्ये आलेलं आहे अन्न, वरण भात भाजी पोळी, कदाचित श्रीखंड येईल, कदाचित बासुंदी येईल, सगळं येईल. पण काय येईल नाही, आज जे आलेलं आहे तेच माझ्या आवडीचं आहे. कारण ईश्वराच्या नियोजनाप्रमाणे आज मला हेच जेवण करायचं आहे. आनंद. आणि ह्याच्या पलीकडे मी ह्या स्वादाच्या पलीकडचा आहे. मी प्रत्येकामध्ये आनंद घेऊ शकतो. मग कारल्याची भाजी असली तरी आनंद आणि श्रीखंड असला तरी आनंद आणि चटणी भाकरी असली तरी आनंद. ह्याचा माझ्यावर परिणाम नाही झाला पाहिजे, झाला निराश. अशा प्रकारे प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये मी स्वतःला असं पुढे पुढे नेत जायचं. वर्ष पूर्ण होईल तेव्हा राजू भाऊला रिपोर्टिंग करायचं की असं असं आम्ही केलं. आणि दुसरं म्हटलेलं आहे की उच्च नीच कळेना ज्याला, तेथे अभ्यासहीच बुडाला, नाना अभ्यासाचं प्राणियाला सुटका नाही. आणि पुढे पहिले म्हटलं आहे, टोणपा म्हणजे गुणग्राहिक, मूर्खास कळेना विवेक, विवेक आणि अविवेक एकची म्हणते. जे मूर्ख आहेत म्हणजे टोणप आहेत. टोणपा म्हणजे थोडं, आणि मूर्ख इथं थोडेसे कठोर शब्द वापरून टाकला आहे समर्थांनी, की टोणप म्हटलं तरीही कोणाला कोणाला कळलं नाही म्हणून त्यांनी इथं चाहूल करून दिली आहे. अरे तू मूर्ख आहेस. आणि मूर्ख कोणाला म्हणायचं, परम मूर्खा माझी मूर्ख, जो या संसारी मानी सुख. संसार दुःखा एवढे दुःख आणिक नाही. या संसारामध्ये देह आणि देह संबंधियांमध्ये मी माझ्यांमध्ये जो रमतो त्याला समर्थ टोणप म्हणतात, त्याला मूर्ख म्हणतात. मी तो आहे का? संसार दुःखामुळं चहूकडे इंगळ, सगळे एक मताने म्हणत आहेत. मग मी त्यांच्या अनुभवात जसं आता आपण पाहिलं त्या अनुभवावर मी स्थिर व्हायचं. की ते म्हणतात ना याच्यात सुख नाही आहे, तर तिथे शोधायला नाही जायचं. इथं नाही ठेवलं आहे सुख, मला सुखरूप व्हायचं आहे, इथं नाही आहे ते. कुठं आहे मग तुम्ही सांगा. सुखरूप पैसा कोण? माझ्या पांडुरंगासारखा. मग तिथं जाऊ का? हो, त्याच्याच नामामध्ये, त्याच्याच रूपामध्ये, त्याच्याच गुणामध्ये पुन्हा तेच. अशा रीतीने मी स्वतःला टोणप न होऊ देता मी स्वतःला शहाणा करायचं आहे. मी मूर्ख नाही आहे. प्रत्येक ओळीमध्ये समर्थांनी टोणपणे सांगितलं आहे आणि त्यातून निघण्याचा मार्ग सुद्धा दिलेला आहे. म्हणजे तसं सोडून नाही दिलं हो. संत श्री गुरु कृपाळू असतात. किती या संतांचे मानव उपकार, हे उपकार त्यांचे किती आहेत, या सगळ्यातून निघण्याचे मार्ग सुद्धा ते आपल्याला सांगून देतात. आणि कुठं तू फशील बाळा हे सुद्धा सांगतात. आणि तिथं आपण हुशार व्हायचं, तिथं आपण स्वतःला सावरून घ्यायचं. तशा रीतीने मी असा मूर्ख नसावा, मी संसारात रमणारा नसावा. आणि नंतर म्हणतात, जो असा दर्जेदार परमार्थ करत नाही आणि ज्याला अशी उंच दर्जेदार परमार्थ जमत नाही, तो निचाकडे जमतो. म्हणजे काय, तो पूजापाती करत नाही का? नाही, जातो ना, तो पण देवळामध्ये जातो. येता येता भाजी आणायला जायचंच आहे, त्या भाजी बाजाराच्या बाजूलाच देऊळ आहे, तर देवाचं दर्शन देवाचं तिथं करून घेतो. पण मुद्दा काय आहे? भाजी आणायला जायचं आहे.
काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी करावं लागते, म्हणून कोणता तरी उपवास केलेला आहे. वट सावित्री पौर्णिमा. 7 जन्माला हाच मिळावा. म्हणजे आपणच आपला टेंडर पास केलं की मला 7 जन्म देशील, आणि इकडे अभ्यास करतो की मला जन्म मनातून सोडव, आणि तिकडे वट सावित्री पौर्णिमा करतो म्हणजे 7 जन्माचे बॉन्ड पेपर लिहून देतो. असं काहीतरी करणं म्हणजे परमार्थ बुडाला. मी परमार्थ करत आहे उच्च दर्जाचा. मी दर्जेदार परमार्थ करत आहे, म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मला स्थिर राहायचं आहे. हा विचार मी टिकवून ठेवलेला आहे. काहीतरी करून काहीतरी मिळवायचं, ह्याच्यावर मला फिरायचं नाही. मला काहीच नको, निष्काम. मी जे कर्म करते ते विवेकाने करते, निष्कामतेने करते. विवेकाधिष्ठित माझं जीवन असावं, परमार्थाधिष्ठित माझं जीवन असावं, आणि माझं वागणं पण तसंच करावं. जर असं नसेल तर कोणत्या तरी कर्मामध्ये आपण जर फसत असू, तर आम्ही नामवाले, आम्ही ध्यानवाले, आम्ही कर्मवाले, असं कुठंतरी वाल्यामध्ये आपण फसून जाऊ. असं मला कुठंही फसायचं नाही. हो, सूर्याला बघण्यासाठी काय दिवा लावावा लागतो का? नाही, अजिबात नाही. हे आपल्याला सगळ्यांना कळते. मग काय करावं लागते? फक्त पांघरून साईडला करावं लागते, आळस साईडला करावा लागतो, बेडवरून उठावं लागते आणि सूर्यनमस्कार करायला जावं लागते, सूर्याला अर्घ्य द्यावं लागते. तमोगुण, रजोगुण याच्यातून बाहेर निघावं लागते. एवढं मला जमते का? हे जर करत असेल मी, तर माझा परमार्थ दर्जेदार परमार्थ आहे. आणि मी त्याच्याशी कसे व्हायचं? विषयी आवरुनी मन अखंड करी माझे ध्यान, मद्रूप होय जाणं ऐसे चिंतन करावे. बस. हे मला जमते का? विषयी आवरुनी मन पहिले अट ठेवलेली आहे की विषयांकडे माझं मन जाता कामा नये, म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी करायचं नाही. विषयी आवरुनी मन अखंड करी माझे ध्यान, माझ्याच्या चिंतनामध्ये अखंड राहतो, असा मद्रूप होय जाणं ऐसे चिंतन करावे. तो माझ्यासारखाच होतो. मीच होऊन पांडवा माझे चिंतन, माझे पूजन, शिव होऊन शिवाची पूजा करावी. आणि याच्यासाठी रामायणामध्ये उपदेश दिलेला आहे. सद्गुरु वैद वचन विश्वासा, संजम यहन विषय के आसा. विषयाची अपेक्षा ठेवायची नाही, आणि सद्गुरु वैद वचन विश्वासा. सद्गुरु कोण आहेत? आपल्या सगळ्यांना जो हा भवरोग जडला आहे, त्या भवरोगातून बाहेर काढणारे ते वैद्य आहेत, डॉक्टर आहेत. त्यांनी दिलेलं विवेकाचं औषध घ्यायचं, आणि संयम म्हणजे परहेज काय ठेवायची? विषय की आशा, अपेक्षा नाही. अशा रीतीने मी जर जीवन जगत असेल, तर मग मी टोणप नाही, आणि माझा परमार्थ दर्जेदार परमार्थ होऊन जाईल. आणि जो त्यांनी म्हटलं आहे हलक्या प्रतीचा, तेथे अभ्यास बुडाला नाही. नाही, माझा अभ्यास बुडाला नाही पाहिजे. मला पुढच्या 26 जानेवारी पर्यंत रिपोर्टिंग करायची आहे. असा कसा प्रत्येक दिवशीचा अभ्यास मी नोंदवून ठेवलेला आहे, तसं मला वागायचं आहे. माझ्या चित्तामध्ये ठासून धरलेलं आहे. असं स्वतःला आता सुरूच करायचं आहे. असं स्वतःच करायचं आहे. आपणच आपल्यावर लक्ष ठेवायचं आहे. आता नातवांकडे, मुलाबाळांकडे लक्ष ठेवणं आपोआप बंद होऊन जाईल. असाराकडे, असार म्हणजे नाशिवंत, आणि सार म्हणजे शाश्वत. आता मला त्या शाश्वताचं चिंतन करायचं आहे, त्याच्याकडे मला माझं लक्ष ठेवायचं आहे, आणि तिथंच स्थिर व्हायचं आहे.
म्हणजे माझा दर्जेदार परमार्थ होईल. असा दर्जेदार परमार्थ माझा झाला की उच्च नीच मला कळायला लागला आहे ना, म्हणून माझ्या श्री गुरु कृपेने मला दर्जेदार परमार्थ यायला लागला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आहे ना म्हणून. असं जेव्हा होते, वेड लागोन झाले वेग ओंगळ, त्यास सारखेचे वाटे सकळ, ते जाणावे बाष्कळ विवेकी नव्हती. असा बाष्कळ मी होऊ नये. असे जे विवेकाधिष्ठित जीवन जगत नाही ते टोणक. सगळ्यांना हे उपवास तपास हे करायचा, लाल फूल, पिवळं फूल, पांढरं फूल हे सुद्धा करायचं, हे असे सगळं करायचं. मग असं अजिबात समजू नका बरं की हे सगळं करायचं नाही. करायचं आहे, पण विचाराधिष्ठित करायचं आहे, निष्काम रीतीने करायचं आहे, विचार देऊन सगळं करायचं आहे. की मला काही मिळवण्यासाठी काही करायचं नाही. करायचं सगळं आहे, पण मिळावं म्हणून नाही, निष्काम बुद्धीने करायचं आहे. कोणाच्याही श्रद्धेवर मी धक्का लावू इच्छित नाही किंवा शास्त्र धक्का लावू इच्छित नाही. फक्त ते विचार करून बघा, हे मी बेलपान वाहत आहे म्हणजे मी नेमकं काय करत आहे. थोडं स्वतःला विचारा, थोडं स्वतःला शास्त्राला विचारा, आणि असं विचाराधिष्ठित आपलं जीवन, आपलं सगळं कर्म असेल तर आपण टोणप होणार नाही. मी टोणप नाही, मी मूर्ख नाही, मी बाष्कळ नाही. असा निरर्थक माझा परमार्थ व्हायला नको. माझ्या जीवनाची एकही घडी, एकही क्षण निरर्थक जायला नको. असा मी असावा. आणि पुढे म्हणतात, ज्यास अखंड होतो नाश, त्यासीच म्हणती अविनाश, बहुचकींच्या लोकास काय म्हणावे. असा जो नेहमी स्वतःला जो नाश होणार आहे म्हणजे असाराकडे गुंतवून ठेवतो, त्याचं बहु सगळं अविनाशाकडे जात राहते. पण मला आता ह्या 84 तत्वातून निघायचं आहे. मला हा अभ्यास श्री गुरुकृपेने जमला आहे. गुंत्यात गुंतवणी साऱ्या पाय माझा मोकळा. मी हा पाय काढण्याला आता शिकलेले आहे. कधी ना कधी या सगळ्यांमधून पाय काढून निघायचंच आहे ना हो. हे गुंता आहे सगळ्या जीवनाचा, 84 तत्वाचा गुंता आहे. आणि एकाही तत्वामध्ये जर मी जमले, मी अटकले, तर मला एक याच्यामध्ये 84 लक्ष योनी आहेत, त्या तिथं मला अजून जन्म घ्यावा लागेल. आणि एक वेळाच का नाही, लक्ष वेळा. असा मला आता गुंतायचं नाही. सगळ्या याच्यामध्ये आता मनुष्य देहाचे लेणे अकस्मात भाग्याने आता मला मिळालेलंच आहे, तर मला या गुंतण्यातून आपला पाय काढूनच घ्यायचा आहे. आणि जर का मी चुकले तर चुकली या वर्म फेदा पडे. आता मला चूक करायची नाही. अलर्ट. वर्षभरात हा अभ्यास पूर्ण करायचा आहे आणि मला पासच व्हायचं आहे. माझं वर्ष वाया जाता कामा नये. राजू भाऊनी म्हटलंच पाहिजे, पास रिपोर्टिंग करायची आहे आपल्याला. अशा रीतीने जेव्हा हे मोठे मोठे आपल्या ग्रुपवर पुन्हा बोलायला येतील, तेव्हा आपल्याला रिपोर्टिंग योगेश बुवा, अजय दादा बुवा हे सगळे येतील ना, आपल्याला आपण त्याच्यात चेक करून आपण आपल्याला या वर्षाचा एवढा अभ्यास केला, एवढ्यामधून मी निघाले, एवढ्या पर्सेंटेजने मी पास झाले. 84 मधून किती आपल्याला मार्क मिळतात आपण आपलं बघायचं. पासच व्हायचं आहे हो. आणि ह्या गुंतण्यातून पाय काढायचाच आहे. रंगात रंगुनी साऱ्या, रंग माझा वेगळा. माझा तो सच्चिदानंद स्वरूप असा माझा आनंदाचा रंग आहे. बाकी इकडे सगळे जे संसाराचे रंग आहेत त्या रंगात मी आहे, पण तो मला चढू द्यायचा नाही. रंग दे चुनरिया. माझी चुनरिया कशी रंगलेली आहे, श्याम रंग. त्या भगवंताच्या रंगामध्ये मी रंगलेले आहे.
रंगात रंगोनी साध्या, रंग माझा वेगळा कोणता आहे, त्या सच्चिदानंद स्वरूपाचा रंग आहे. त्याच्यामध्ये मी सगळं स्वतःला ठेवायचं आहे. आणि असं जेव्हा मला जमेल तर मी टोणप राहील का मग? नाही. या जन्म मृत्यूच्या चक्रातून मला सुटणेच आहे आणि सुटायचंच आहे. हे सुटणं मला माझं करायचं आहे. यासाठी इतर कोणीही येऊ शकत नाही किंवा इतर कोणाचे काहीही जमत नाही. आपल्यालाच आपलं करावं लागते. आणि पुढे म्हणतात, ईश्वरे नाना भेद केले, भेदे सकळ सृष्टी चाले, आंधळे परीक्षावंत मिळाले, तेथे परीक्षा कैसी? भेद केला हो, म्हणून भेद केला की आपण फसलो. आपण कित्येक गोष्टीमध्ये भेद करत असतो आणि त्या अनुसंधानामधून आपण स्वतःला काढून घेतो. खरे ही अपेक्षा नाहीच आहे की श्रीरामाच्याच अनुसंधानाच्या प्रवाहामध्ये हे सगळे भेद वाहून गेले पाहिजे. पण आपण महामुश्किलने असा एखादा अनुसंधान ठेवण्याच्या प्रयत्नात राहतो आणि काहीतरी जीवनामध्ये असे कामाचे, क्रोधाचे, लोभाचे, मोहाचे प्रसंग येतात आणि त्याच्यामध्ये आपलं अनुसंधान वाहून जाते. असं व्हायचं नाही. मी भगवंताच्या अनुसंधानात आहे, तर त्याच्यामध्ये हे सगळे शोक, मोह, संताप माझे सगळे वाहून गेले पाहिजे. एवढा माझ्या अनुसंधानामध्ये फोर्स असला पाहिजे की हे सगळे बाहेरून बारीक बारीक जे सगळे आहेत हे सगळे त्याच्यामध्ये वाहून गेले पाहिजे. अशी जबरदस्त ही लाट यायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये हे सगळी कर्तृत्व भ्रांती, जगत सत्यत्व भ्रांती, देह सत्यत्व भ्रांती, ह्याच्यातून मी या बळावर, या निधिध्यासनाच्या बळावर मी टिकून राहिलं पाहिजे. या भ्रांतीमध्ये मी अटकता कामा नये. जर ह्या भ्रांतीमध्ये मी करता, मी भोगता ह्याच्यामध्ये अटकलं तर अजून पाय फसून जाईल. असा फसता कामा नये. मला माझ्या अंतःकरणामध्ये एक ना एक संताप तरी असतो, एक ना एक शोक तरी असतो, मग किंवा क्रोध तरी येतो. वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती यापैकी कोणत्या ना कोणत्या याचा मनावर परिणाम होतो आणि तो परिणाम घेऊन मी भेद करतो. आणि हे भेद केलं की ह्या 84 मधल्या एका याच्यात मी फसते. असं माझं होता कामा नये. भेददृष्टी ठेवल्यामुळेच आपणच आपल्या सुखाला, आपल्या आनंदाला छेद देऊन बसतो. आपण तो आपला आनंद घालवून बसतो. कोणावर आपण क्रोध केला, कोणाचा लोभ केला, कोणाचा मत्सर केला तर आपण आपलाच आनंद, त्याला काही फरक नाही पडत, तो तर चालला जातो, पण आपणच आपला आनंद घालवून बसतो. आणि हे जे आपलं पास व्हायचं ध्येय आहे हे निघून जाते. आपल्याच हाताने आपण गमावून बसतो. असं माझं होता कामा नये. शास्त्रामध्ये, वेदांमध्ये सांगितले आहे, द्वितीयात भयम भवती, म्हणजे जे द्वैत आहे तिथंच भीती आहे, द्वैत आहे तिथंच भेद होतो. आणि म्हणून भेद म्हणजेच द्वैत आणि द्वैत म्हणजेच भेद. म्हणून मला द्वैतातून, म्हणजे या भेदातून जर निघायचं असेल तर मला द्वैतातून निघावं लागेल. आणि द्वैतातून निघाल्यासाठी कठोपनिषदामध्ये एक छान मंत्र दिलेला आहे, मनई सई वेद मांतव्यम नेन नास्ता किंचनम किंचन मृत्योस मृत्युम गच्छति य इह नानेव पश्यति. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की या जगामध्ये अनेकत्व, नानात्व जो पाहतो तो एका मृत्यूकडून दुसऱ्या मृत्यूकडे जातो. म्हणजे पुन्हा जन्मतो आणि पुन्हा मरतो, म्हणजे जन्म मरणाच्या चक्रात फसतो. जोपर्यंत ही भेददृष्टी आहे तोपर्यंत शोक आहे, संताप आहे, अस्वस्थता आहे.
म्हणून हा भेद मावळला पाहिजे, आणि भेद मावळला तर शोक संताप होणार नाही. आता मग आपण बघितलं पाहिजे की भेद कशामुळे होतात. भेद होण्यासाठी आपल्या स्थूल देहाच्या विचाराने विचार केला तर रंग, रूप, उंची, सुंदरता ह्याच्यामध्ये भेद होऊन जातात. आणि सूक्ष्म देहाच्या याच्यामध्ये पाहिलं तर तो बुद्धिवान आहे, मला काही समजत नाही, किंवा त्याच्या मनामध्ये चांगले विचार, असं काहीतरी आपण भेद होतून जातो सूक्ष्म देहाच्या दृष्टीने. आणि नाहीतर मग असे 3 गुणांच्या दृष्टीने सत्व, रज, तम यांचे पर्सेंटेज कोणामध्ये जास्त, कोणामध्ये कोणता गुण कमी, असेही भेद मिश्रणाचे पर्सेंटेज सगळ्यांमध्ये कमी जास्त असतात. अशा प्रत्येक प्रारब्धाने जे वेगवेगळे भेद दिलेले आहेत ते भेद आपण न पाहता, प्रत्येकामध्ये हे सगळे वेगवेगळे असतील, कारण ईश्वराची ठेवणच अशी आहे. ह्या स्थूल देहामध्ये, सूक्ष्म देहामध्ये असे, आणि 3 गुणांमध्ये, कारण हे सगळं मायाजनित आहे आणि ह्याच्यामध्ये भेद असणं आवश्यक आहेच आहे. पण आपल्याला आता आपलं टेंडर पूर्ण करायचं आहे तर आपण एकच करायचं, ईर्ष्या, स्पर्धा, मत्सर ह्याला बळी न जाता सगळ्या भेदांना बाजूला काढायचं असेल तर एकच विचार द्यायचा की हे सगळे जर एवढ्या यांनी वेगवेगळे दिसतात पण सगळ्यांमध्ये आत्मस्वरूप एकच आहे, सगळे आत्मरूप आहेत, सगळे सच्चिदानंद स्वरूप आहे, हे सगळ्यांमध्ये सारखं आहे. हा एक सारखेपणा पाहिला तर आपण स्वतःचाही आनंद टिकवू शकतो आणि आपण भेद मावू शकतो, सुखरूप होऊ शकतो, आनंद स्वरूप होऊ शकतो. अशा रीतीने आपल्यालाच आपला विचार द्यायचा आहे आणि आपल्याला त्याच्यातून काढायचा आहे, असा निश्चय मला जर विवेकाने करायचा असेल तर. बघा एक उदाहरण देते, आपण केळं खातो की नाही, केळाचं सोलतो तर जास्त करून 4 बाजूने त्याला सोलतो, है ना, 4 त्याचे हे होतात. तर हे 4 अगदी प्रत्येकाला बघितलं की त्याला सोलून काढायचं, म्हणजे काही भांडण करायचं असं नाही, त्याला आत्मस्वरूपाने सोलून काढायचं, त्याचे देह सोलून काढायचा. म्हणजे त्याचा स्थूल देह नाही, सूक्ष्म देह नाही, कारण देह नाही, महाकारण देह नाही, असे ते 4 पार्ट सोलून काढले. आणि आतमध्ये तो गर आहे, म्हणजे तो आत्मस्वरूप आहे, अशा रीतीने आत्मस्वरूप प्रत्येकामध्ये बघायचं. त्याचे गुण बघायचे नाही, त्याचं रूप बघायचं नाही, त्याचं स्वरूप बघायचं. तो कसा वागतो, काय करतो हे बघायचंच नाही. देही ज्या गुणाचे सामर्थ्य तैसे तैसे घडे करणं. त्या देहामध्ये ज्या ज्या गुणाचा स्फोट झालेला असतो त्यानुसार तो वागत असतो, पण तो आत्मस्वरूप आहे एवढं मी शिल्लक ठेवायचं, बाकी सगळं सोलून टाकायचं. त्याचं सगळं बाकी सोलून टाकता मला आलं पाहिजे. आणि असं जेव्हा मी करतो तेव्हा मी माझा आनंद आणि मी ज्या भेदामुळे मी फसत होतो तो मी काढून टाकेल. हे सगळं आपलंच आपल्याला करायचं आहे. छान आयडियाज इथं सगळ्यांनी समर्थांनी सांगितलेले आहेत. हे भेद काढायचे आहेत आणि या भेदामुळेच मी तोडणं होतो, मी मूर्खपणासारखा वागतो. तर मला त्याच्यातून निघण्याचा मार्ग त्यांनीच सांगितला आणि अशा रीतीने आपण त्याच्यातून निघायचं. त्यामुळे सगळी दुःखाची कारणं असे भेद आपण निश्चितपणे काढायचे आणि केलेला निश्चय ढळू द्यायचा नाही. केव्हाही आपल्या जीवनामध्ये असे निश्चय आपण कित्येकदा करतो आणि त्याच्यातून आपण पुन्हा ढळून जातो, असं होऊ द्यायचं नाही. त्याच्यावर निश्चयावर स्थिर राहायचं. काहीतरी प्रसंग घडला, काहीतरी जीवनामध्ये असे काहीतरी आलं आणि आपण ढळून गेलो, असं होऊ द्यायचं नाही. तिथं आपण स्थिर राहायचं आणि असं स्थिर राहून सगळ्या दुःखांची सगळी कारणे एक 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 जशी हे एक भेद उदाहरण म्हणून घेतला आणि त्याच्यामुळे अशी जीवनामधले प्रत्येक दुःख होतो किंवा क्रोध येतो, आपण अशा सुख दुःखाला बळी पडतो, ती कारणं सगळे शोधून दुःख होऊ न देण्याचे साधन अशा रीतीने शोधायचे आणि स्वतःला
मोकळं करायचं. गुंत्यात गुंतवणी साऱ्या पाय माझा मोकळा. म्हणजे कोणाशी बोलू नको, कोणाजवळ जाऊ नको असं सांगितलं का? पण नाही. बघायचं त्याच्याकडे कसं बघ, पण कोणत्या दृष्टीने बघ, कशा रीतीने बघ, हे फार छान. अशा रीतीने आपण आपली जीवनशैली करून घ्यायची. डॉक्टर काका एक माणसाची व्याख्या करतात. हो, माणूस म्हणजे कोण ते सांगतात. थोडा विनोदाचा विषय घेऊया, की सुखाने जगण्याची ही सगळी क्षमता असताना सुद्धा दुःखाने जगण्यामध्ये पटाईत असतो, त्याचं नाव माणूस. ही सगळी साधने आहेत ना, माणूस म्हणून प्रत्येकाला भगवंताने ही सगळी साधने उत्कृष्टपणे दिलेली आहेत. उत्कृष्ट जीवन, आनंदमय जीवन जगण्याची ही सगळी साधने भगवंताने, ईश्वराने आपल्याला दिलेली असून सुद्धा आपण ईर्षेला, मत्सरला, द्वेषाला बळी पडतो आणि आपलंच हे आपण गमावून बसतो आणि पुन्हा पुन्हा मरतो, पुन्हा पुन्हा जन्माला येतो. म्हणजे हे जो निराश करायचा आहे 84 तत्वाचा, तो आपल्याला करता येत नाही. आणि अशा रीतीने आपण छानपैकी आनंदाने जीवन जगण्यासाठी स्वतःला तयार ठेवायचं आणि अशा जीवनामध्ये वागून आपले ध्येय गाठायचे. आणि पुढे म्हणतात, जेथे परीक्षेचा अभाव तेथे तोंडपा समुदाव, गुणचही नाही गौरव येईल कैसे. अशा रीतीने जे वागत नाही ते टोणप. असे सगळे समुदाय तयार झाले की सगळा टोणपाचा म्हणजे मूर्खांचा बाजार. मी त्या बाजारात जावं का? मला या बाजारातून बाहेर निघायचं आहे, म्हणून मला संसारासक्त, संसारामध्ये रंगलेला, त्याच्यामध्ये गुंतलेला मी नसावा. त्या संसाराला सोडायचं असं म्हटलेलं नाही, देहाला सोडायचं असं म्हटलेलं नाही. देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं म्हटलेलं आहे. मी देह नसून मी आत्मा आहे, ह्या विचाराधिष्ठित जीवन जगावं. आणि ह्या संसारामधून किंवा आपलं देह आणि या देह संबंधियांना कुठं काही हाकलून द्यायचं नाही आहे. सगळे घरातच राहू द्या. देहालय आपण मिटून टाकायचं नाही, कुठं काही जंगलामध्ये जाऊन राहायचं नाही, काहीही करायचं नाही. फक्त देहाची आसक्ती आणि देह संबंधी यांची आसक्ती काढून टाकायची आहे. त्याच्या ठिकाणी भगवंताला बसून द्यायचं आहे. बस. जसं आता बघितलं की त्याच्यामध्ये सोलून टाकायचं आहे त्यांचा सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह आणि स्थूल देह, हे चारही पद सोलून टाकायचे आहेत त्यांची आणि आत्मा बघायचा आहे. अशा रीतीने ह्याच घरामध्ये, याच कुटुंबामध्ये, याच ठिकाणी मला राहायचं आहे. आणि असा मी जर संसारात रमायचं असेल तर तुकोबा म्हणतात ना, ढेकणाच्या बागे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येईल येऊ पाहे. मी जर असा रमत असेल तर या ढेकणाच्या बाजेमध्ये मी जाईल. आणि असं करणं म्हणजे मूर्खपणा आहे, ते मी करू नये. मी या सुख दुःखाच्या याच्यामध्ये चक्कीमध्ये पिसायचं नाही आहे. मला तो जो दाणा असा त्या खिळ्याजवळ असतो ना, तो पिसल्या जात नाही, त्याचं पीठ होत नाही. मला या आत्मस्वरूपाचा खुटा धरून ठेवायचा आहे, ज्याच्यामुळे मी या सुख दुःखामध्ये रमून जाणार नाही, मी पिसल्या जाणार नाही. असा मी झालो पाहिजे, असा विचार मला मध्ये उत्पत्ती, स्थिती, लय हे असे विवेकाने सगळे येणारच आहे, जाणारच आहे. असं द्वंद्वातीत जीवन मला जगायचं नाही. बघा, एक उदाहरण देते. वेळ आपल्याजवळ कमी आहे तरी लवकर 5 मिनिटं आहेत अजून. एक आपण सुरुवातीला आपण एकच एक आहोत. मग आई वडिलांनी 2चे 4 हात केले म्हणजे 2 झालं. मग अजून मुलं बाळ झाले, 2चे 4 झाले. आता मुलगी जावयाला देऊन दिली, मुलगा सुनेला देऊन दिला, अजून 2च राहिले. आणि जीवनामध्ये कोणीतरी दोघांपैकी एक पहिले जाणारच आहे. पुन्हा मी एकच एक आहे. असं जर असेल तर अशी उत्पत्ती, स्थिती, लय हे होणारच आहे.
अशी ह्या उत्पत्तीमध्ये, लयामध्ये आणि स्थितीमध्ये मी रमून माझं गमावून बसण्यामध्ये काही अर्थ आहे का? आणि अशा ह्या पूर्ण ब्रह्मांडाचा लय होईल तेव्हा होईल, मी माझा आत्मप्रलय करून घ्यायचा आणि वास्तवक मी साधक आहे, तर मी वास्तव स्थितीला स्वीकारायचं. समर्थांनी म्हटलं आहे, आधी संसार करावा नेटका, मग घ्यावा परमार्थ विवेका. म्हणजे लग्न करू नका किंवा मुलं बाळ होऊ देऊ नका असं अजिबात म्हटलं नाही, पण त्याच्यासाठी परमार्थ बुडवावा, विवेकाने हे करा, नेट का करा म्हटलं आहे, नेटाने करा असं नाही म्हटलं आहे. कुठं ना कुठं हे सगळं कर्तव्य आपलं संपलं पाहिजे. 7 पिढ्यांचा विचार करून ठेवला आहे हो, आणि तरी अजून दुःखातच आहे, कारण 8व्या पिढीचं कसं होईल असं माझं होता कामा नये. आणि असं मी सत्य शोधून, मना सज्जना सत्य शोधून पाहे, समर्थांनी मनोबोधामध्ये म्हटलं आहे. ते या जीवनामध्येच मला ते सत्य शोधायचं आहे, की सत्य शोधन करणं म्हणजे हा परमार्थाचा उद्देश आहे. जसं आपण सुरुवातीपासून आज बघत आहोत, की पुढच्या 26 जानेवारीला आपण हे सत्य शोधलेलं असावं आणि ह्या 84च्या गुंडाळ्यातून माझा पाय निघालेला असावा. असं हे सत्य शोधून म्हणजे ब्रह्म काय आहे हे संशोधनाची दिशा मी घ्यावी. ते अनादि आहे, नित्य आहे, आद्य आहे आणि त्याच्यावर हा जग, हा संसार आणि माझा देह बरं, हे सगळं भासमान आहे. हे आणि जग शांत आहे, साधी आहे, भासमान आहे, येणार आहे, जाणार आहे, टिकणार नाही. आणि टिकणारं काय आहे, ते परब्रह्म टिकणार आहे, ते मी आहे. या विचारांवर मी स्वतःला स्थिर ठेवायचं, म्हणजेच सगुण श्रीरामाचं ध्यान करायचं. ते समर्थांनी आपल्याला सुचवलेलंच आहे, याच्यामध्ये आपण आताच आजच घेतलेलं आहे कशा रीतीने करायचं, आणि त्याच्या रूपामध्ये, त्याच्या चिंतनामध्ये स्वतःला ठेवायचं. आणि श्रीराम सच्चिदानंद स्वरूप आहे, ते आपोआप मी पुन्हा सच्चिदानंद स्वरूप होऊन जाईल, असा सगुणाच्या आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, हा निर्धारापर्यंत आपण पोहोचून जायचं आहे. यासाठी वैराग्य फार कामी लागणार आहे. म्हणजेच या भक्तीच्या, अशा भक्ती मार्गाने जाताना वैराग्य सोबत असलं पाहिजे. भक्ती, ज्ञान, वैराग्य या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी, आणि तो अक्षय वट म्हणजे माझे श्री गुरु, अशा या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी मी नेहमी असावं. आणि तिथंच सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रुखमाईचा पती सोयरा. असा तो माझा सोयरा होऊन मी सुखी व्हायचं, सुखी होता होता सुखरूप व्हायचं. आणि एक दिवस सुखरूप झाल्यानंतर जेव्हा ईश्वराची मर्जी असेल तेव्हा या जगाचा निरोप घ्यायचा. असं सुखरूप जीवन मी माझं जीवायचं. मग याच्यामध्ये टोणप कुठे आले का? मी समर्थांनी सांगितलेल्या टोणप मी व्हायचं नाही. अशा रीतीने आज आपण इथं थांबूया. पुढच्या ओव्यांचा अभ्यास उद्या करूया. आज थांबते. सगळ्यांना नमस्कार करते. श्रीराम जय राम जय जय राम. नाम कोण घेतोय 13 वेळा? मी घेते ताई. घे घे. राम जय राम जय जय राम, श्री 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 राम जय राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम 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 जय जय रघुवीर समर्थ. उरलेलं निरूपण उद्या सकाळी 6 वाजता होईल. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्री जय 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 रघुवीर जय रघुवीर समर्थ जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम. नमस्कार करते तुम्हाला. रामकृष्ण हरी. मयुरीताई रामकृष्ण हरी. राम. जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम. वीर समर्थ जय श्रीराम जय जय राम. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम. नमस्कार मधुताई. नमस्कार. 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 जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम. जय श्री जय जय रघुवीर समर्थ जय जय श्री. रघुवीर हे घ्या रे. म्हण. जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम. जय श्री जय श्रीराम ताई. नमस्कार. नमस्कार जय ताई. रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम. नमस्कार जय जय रघुवीर समर्थ. थांबायचं. सगळ्यांना नमस्कार करते. थांबते. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम.